भारतीय या नात्याने आपण जन्मात कधी ती फाळणीची कहाणी विसरता कामा नये। आपण भारतीय नात्याने हे जन्मात कधी विसरता कामा नये आणि ते इतिहासाचं चक्र पुन्हा पालटवून टाकून हा मूळचा भारत जो आधीची हजारो वर्ष आहे आणि पुढची पण हजारो वर्ष असेल, की भारतावर अणुबॉम्ब टाकायचा पाकिस्ताननी विचार सुद्धा मनात आणू नये, कारण तसं झालं तर आम्ही पृथ्वीच्या पाठीवरून पाकिस्तान नामशेष करू। तर आम्ही मुसलमान सबब आम्ही कोणीतरी वेगळे आणि हे विशेषतः काफिर तर आमचे शत्रूच आहेत, हे पाकिस्तानचं डिफायनिंग तत्वज्ञान आहे। फाळणीची कहाणी सुद्धा त्यातनं उलगडते, ज्याचं नाव शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे तो भारतीय संस्कृतीच्या जबरदस्त आणि यशस्वी फाईटबॅकचा इतिहास आहे। तो सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा। हे सर्व माझ्यासकट ज्यांच्यासाठी आहोत, चाललंय ते सर्व ज्यांच्यासाठी चाललेलं आहे, अशा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। भारताचं भारतपण दुसऱ्या कोणाचं वाटोळं कर जिंकून घे तलवारीच्या आधारावर, तराजूच्या आधारावर आणि कोणाच्या तरी नरड्यावर पाय ठेवून त्याच्यावर राज्य कर, ही आपली नाहीच आहे संकल्पना। आपली वेदांपासून विवेकानंदांच्या द्वारा वर्तमान काळापर्यंत आपली प्रार्थना विश्वाचं कल्याण करू ही। पण ते पत्करलंय ज्या संस्कृतीनी, ती सुद्धा तिच्या पुन्हा मूळच्या आणि आता अधिक तेजस्वी रूपात नव्या काळात सुद्धा प्रकट होणं आवश्यक आहे। ते आपण मानलं पाहिजे की आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, खारीचा वाटा असेल। आणि कोणाला माहिती आहे की तुम्ही हातून घडणाऱ्या कर्तृत्वाची जर मोठी स्वप्न पण पाहिलीत तर या भारत देशामध्ये तुमचा वाटा खारीचा नव्हे सिंहाचा पण असू शकतो। पण मनातला तो संकल्प पाहिजे भारत मातेची सेवा। आणि कशी करायची? जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होऊन, एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ। पण तो जीवनाची फ्रेम, जीवनाचा ध्यास हा भारत देश। म्हणून खरं त्या 14 ऑगस्ट या तारखेला एक अतिशय दुःखद पण अर्थपूर्ण आणि आपण जो कधीही अर्थ विसरता कामा नये असा संदर्भ आहे त्या तारखेला। 14 ऑगस्ट 1947 तुमच्या माझ्या या देशाची फाळणी झाली। खुनशी इंग्रजांनी पद्धतशीर योजना करून ती घडवली। पण आहे या स्वतंत्र भारतामध्ये जगतानाही आपण सगळ्यांनी विसरता कामा नये की कोणत्या घटकांच्यामुळे फाळणी झाली। आणि आता ती व्हायची नसेल एवढंच नाही तर त्या मूळच्या तेजानी पुन्हा हा भारत देश उभा राहिलेला हवा असेल तर आपण फाळणीचं स्मरण ठेवणं, फाळणीचं स्मरण करणं अत्यावश्यक आहे। फाळणी तेव्हा 14 ऑगस्ट 1947ला झाली आणि ब्रिटिश संसदेमध्ये इंडिया इंडिपेंडन्स बिल संमत झालं। आणि त्या इंडिया इंडिपेंडन्स बिलचा पहिला परिच्छेद आहे की ब्रिटिश राणीच्या अधिपत्याखाली 2 डोमिनियन्स निर्माण केली जातात, क्रिएटिंग 2 डोमिनियन्स अंडर द ब्रिटिश क्राउन। ही 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टची कहाणी आहे की अजूनही राज्याची सर्वोच्च प्रमुख ती ब्रिटनची राणी, ती त्यावेळी क्वीन एलिझाबेथ होती आणि तिच्या हाताखाली ही 2 वेगवेगळी। भारत तोडला, पाकिस्तान निर्माण झाला। आपण भारतीय नात्याने हे जन्मात कधी विसरता कामा नये आणि ते इतिहासाचं चक्र पुन्हा पालटवून टाकून हा मूळचा भारत जो आधीची हजारो वर्ष आहे आणि पुढची पण हजारो वर्ष असेल, त्याच्यासाठी काम करणं आपलं काम आहे।
अमेरिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा निमंत्रण मिळालेला त्यांचा जनरल असीम मुनीर त्यांनी स्वतःलाच फील्ड मार्शल करून घेतलं. त्याच्याबद्दल ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आम्हाला कसं ठोकलं त्या प्रित्यर्थ आम्ही स्वतःलाच थपथपवून घेतोय की मी फील्ड मार्शल. पण तो दुसऱ्यांदा आत्ता जो अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या निमंत्रणावरनं गेला तिकडे जाऊन तो काय बडबडतोय की उद्या आमचा विनाश व्हायची वेळ आली तर आम्ही आमच्याबरोबर निम्म जग खतम करू. या लायकीची भाषा आहे. जो एका देशाच्या नाम के वास्ते लष्कराचा प्रमुख आहे, खरा तो पाकिस्तानचा खरा प्रमुख आहे. तो शहबाज शरीफ पण नाही, तुरुंगात असलेला इम्रान खान पण नाही. पाकिस्तानवर खरं राज्य सैन्याचं आहे त्यांच्या. पाकिस्तानबद्दल जे एक वाक्य कायम बोललं जातं फार अर्थपूर्ण आहे. इतर देशांना सैन्य असतं, पाकिस्तान असा देश आहे की ज्या सैन्याला देश आहे. अदर स्टेट्स हॅव आर्मी. पाकिस्तान इज अ स्टेट वेअर आर्मी हॅज अ स्टेट. आणि तो तिकडे जाऊन भाषा करतोय की आम्ही डुबणार आहोत, अशी जर वेळ आली तर आम्ही निम्म जग उद्ध्वस्त करू. ही तो व्हाईट हाऊसचा अधिकृत गेस्ट असतानाची भाषा आहे. तुम्ही गांभीर्य पण लक्षात घ्या की हे ट्रम्पचं व्हाईट हाऊस हे चालू देत आहे ही भाषा. आणि ही एकदा नाही आहे, वारंवार आहे. आणि आम्ही निम्म जग डुबू. मला मागे एक मुलाखत आठवते, त्यावेळी आपले खरे खरे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ 1971चे सरसेनापती. लष्करी जागतिक संकेतामध्ये फील्ड मार्शल कोणाला म्हणतात याचं शास्त्रीय उत्तर आहे जो 2 किंवा 2पेक्षा जास्ती देशांच्या सैन्याचं नेतृत्व करतो. दी आर्मी ऑफिसर, द जनरल हू कमांड्स 2 or more than 2 आर्मीज, त्याला म्हणतात फील्ड मार्शल. असे भारताचे 2 आहेत आणि त्यांनी खरंच 2 किंवा 2पेक्षा जास्ती देशांच्या सैन्याचं त्यांनी नेतृत्व केलं. कारण माणेकशॉ जेव्हा आपले चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते 1971चं युद्ध, ज्याच्यात पाकिस्तान तोडला म्हणजे तुटला पण, आणि बांगलादेश निर्माण झाला की जो गेल्या 1 वर्षापासून पुन्हा तो भारताविरुद्ध त्याचा विषारी सगळी गरळ ओकण्याचा उद्योग चालूच आहे. पण त्यावेळी आपले सरसेनापती होते माणेकशॉ. मला त्यांची एक मुलाखत आजपर्यंत लक्षात आहे. तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता, अजून कलर टीव्ही आला नव्हता. आणि पत्रकार माणेकशॉंना विचारतोय की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं अनौपचारिकरित्या कानावर आहे, तर उद्या पाकिस्तानने जर भारतावर अणुबॉम्ब टाकला तर काय होईल? तर माणेकशॉंनी दिलेलं उत्तर आहे की भारतावर अणुबॉम्ब टाकायचा पाकिस्ताननी विचार सुद्धा मनात आणू नये, कारण तसं झालं तर आम्ही पृथ्वीच्या पाठीवरून पाकिस्तान नामशेष करू. त्यांचं मूळचं इंग्लिश इंटरव्ह्यू मधलं मूळचं वाक्य आहे, वी विल वाईप पाकिस्तान ऑफ द फेस ऑफ अर्थ. की तो विचार सुद्धा तू करू नको. पण पाकिस्तानी नेत्यांना फाळणीच्या आधीपासूनची सुद्धा ही सवय आहे. लंब्या चौड्या गप्पा, भयंकर टोकाची हिंसक भाषा आणि आत्ताचा पाकिस्तान, त्यातले आत्ताचे भारत पाकिस्तान संबंध, भारत बांगलादेश संबंध, आत्ताच्या अख्ख्या जगाचं जे राजकारण चालू आहे, रशिया युक्रेन युद्ध, तिकडे जे इस्रायल हमासच्या रूपाने चाललंय गाझापट्टीमध्ये, आणि लेबनॉनला ठोकला, सिरियाला ठोकला, इराणला ठोकला इस्रायलनी, हे सगळ्याचे धागे दोरे फाळणीपर्यंत जाऊन पोचतात. भारतीय या नात्याने आपण जन्मात कधी ती फाळणीची कहाणी विसरता कामा नये. माझं तर म्हणणं आहे की आपल्याला फाळणीची भीषण शोकांतिका जर समजावून घ्यायची असेल तर पहिल्यांदा हा महाप्रचंड खंडप्राय देश तिकडे 5,000 मैलावरच्या एका छोट्याशा बेटावरनं आलेल्या एका कंपनीनी जिंकून कसा घेतला याचा सुद्धा अभ्यास आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि ते विसरता कामा नये. इनफॅक्ट माझं म्हणणं आहे प्रत्येक भारतीयांनी आपण पारतंत्र्यात कसे गेलोची शरम बाळगली पाहिजे,
पण त्या शरमेचं आता सृजनशील रूपांतर पण केलं पाहिजे की कशामुळे आम्ही त्यावेळी पारतंत्र्यात गेलो आणि आत्ताचं हे स्वातंत्र्याचं मोल ठेवून समर्थ श्रेष्ठ भारत उभा करायचा असेल तर या देशाच्या या संस्कृतीच्या शत्रूंचे हे जे फुटीरतावादी डाव आहेत ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आपण एका कंपनी आहे हो, लक्षात घ्या. शरम वाटणं चालू झालं बसल्या जागी ऐकत असताना, तरी मी म्हणणार आहे की आपण फाळणी बिभीषिका दिवस योग्य तऱ्हेने मनवतो. आपण शेम ऑन अस. प्रचंड मोठा हा देश आणि अख्खा ब्रिटन पण नाही, त्यांची एक कंपनी ईस्ट इंडिया कंपनीने तो क्रमाक्रमाने कसा जिंकला. याचं उत्तर आहे त्यांनी आपल्यातली फाटाफूट ओळखली, आपल्यातली फाटाफूट वाढवली, आपल्यालाच एकमेकांशी लढवून आपल्यावर राज्य करणं चालू केलं. ते जिंकण्यासाठीचा पैसाही आपल्याचकडनं वापरला त्यांनी. आणि नुसता भारत देश जिंकून भारतावर राज्य करण्यासाठीचा पैसाही त्यांनी भारतातच लुटला असं नाहीये. ब्रिटन श्रीमंत करायला जी लुटमार केली तो आपला हा मूळचा समृद्ध असलेला भारत देश त्यांनी खंक करून सोडला. सांगावीत तेवढी उदाहरणं कमी आहेत. करा सखोल अभ्यास की क्रमाक्रमाने आधी 1750च्या दशकात दक्षिणेमध्ये जी काही युद्ध झाली आपल्या इतिहासात त्याचं नावच आहे अँग्लो फ्रेंच वॉर्स. भारताच्या भूमीवर इंग्रज आणि फ्रेंच लढत होते. का? तो तिकडे आर्काट नावाचं आत्ताच्या तमिळनाडूतलं एक संस्थान होतं. तिचा जो कोणी त्यावेळेचा नवाब होता तो मेला. त्याचे दोघांची सत्तेसाठी लढा होता. एकाचं नाव आहे चंदा आणि दुसऱ्याचं अली. इतिहासात त्याचा उल्लेख चंदा साहेब आणि अली साहेब करतात. मी काय मूर्खांना साहेब हे अजिबात म्हणत नाही. साहेब ही मोठी गोष्ट असते, वेगळी गोष्ट असते. हे जे दोघं येडे चंदा आणि अली सत्तेसाठी, यातला एक जण ब्रिटिशांची मदत मागायला गेला. शेजारी मद्रासला फोर्ट सेंट जॉर्ज इथे ब्रिटिश होते आणि एक जण ब्रिटिशांकडे मदत मागायला गेला म्हणून दुसरा असंच शेजारी पॉंडेचेरीला फ्रेंचांचा तळ होता तिथे मदत मागायला गेले. अक्कल गहाण टाकलेली, फक्त मला सत्ता पाहिजे. आणि लय शाणे स्वतःला समजत ते बाळगत होते की मी अनुक्रमे ब्रिटिश किंवा फ्रेंचांचा वापर करून मी सत्तेत येईन. त्यांना हे कळतच नव्हतं की तुझा वापर करून ते सत्तेत येणार आहेत आणि तुझ्या उरावर नाचणार आहेत. जगाच्या राजकारणाचाही कुठं त्यांना आवाका होता. कारण जेव्हा हा चंदा आणि अली अनुक्रमे ब्रिटिश किंवा फ्रेंचांकडे, अनुक्रमे मद्रास आणि पॉंडेचेरी इथे जातोय, त्यावेळी ब्रिटन आणि फ्रान्सची जागतिक स्पर्धा चालू होती. वर्ल्ड पॉवर कोणी व्हायचं यासाठी. भान लागतं, ह्याचं माहिती असावं लागतं. हा आवाका तो मराठ्यांच्या इतिहासात दिसतो आपल्याला. तो वेगवेगळे महादजी शिंदे असू देत, नाना फडणवीस असू देत, त्यांच्यामध्ये ह्याचं भान दिसून येतं की यांचे जे जागतिक लढा चाललाय. पण गेले मूर्खासारखे मदत मागायला भारताच्या भूमीवर लढाया झाल्या अँग्लो फ्रेंच वॉर्स. कळतच नाहीये की तुला वाटतंय तू तुझी खुर्ची सांभाळायला जातोयस, पण जाणार आहे ते तुझ्या खुर्ची सकट या देशाचं सार्वभौमत्वच जाणार आहे. हा धडा आत्ताच्या तरी देशाने घेतला आहे याची माझ्या तर मनात खात्री नाही. वाक्य स्पष्ट जर बोलायचं की सत्ता मिळवण्यासाठी परकी शक्तींची मदत भारतातल्या राजकीय शक्ती घेतील का नाही घेतील, तर हा हायपोथेटिकल प्रश्नच नाहीये. घेतायत हे सत्य. टूल किट त्यांचं, कुठून जॉर्ज सोरोसची मदत झाली तर अमेरिकेची मदत, तिथल्या राजकारणातले जे वेगवेगळे प्रवाह आहेत. कारण मला सत्तेत यायचंय, ते येण्यासाठी मी आवश्यक ते सगळे कॉम्प्रोमाइजेस करीन. मग तिथे राष्ट्र, संस्कृती, त्याची अखंडितता ही सगळं नंतर बघू. हे आजही आपल्या राजकारणामध्ये, लोकशाहीच्या राजकारणात ते आजही दिसून येतच की. आणि मग ह्या चंदा आणि अली या दोघाही अक्कलवंतांचं काय झालं? दोघांचंही वाटोळं झालं. भारतावर मुळे ब्रिटिशांचंच राज्य येत गेलं. ही कहाणी भारतभर आहे, ही भारतभर आहे. भले तो बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला, खरं म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात होता बंगाल, आणि मराठे बंगालमधनं चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करत होते. पण सिराजुद्दौलाची ईस्ट इंडिया कंपनीशी न झालेली लढाई म्हणजे आहे प्लासीची लढाई 1757. त्याला न झालेली का म्हणतोय? कारण लढाई झालीच नाहीये. ब्रिटिशांनी
सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर याला त्या काळातली 8 लाख रुपयाची लाच दिली आणि सांगितलं, तू कशाला लढतोयस, तू आमच्या बाजूला ये, बंगालचा सुभेदार आम्ही तुलाच करू. मीर जाफरला पटलं आणि ऐन लढाईच्या सकाळी अख्खं सैन्य घेऊन मीर जाफरच ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. त्याला वाटलं मला बंगालचा सुभेदार होता येणार आहे. तो मेला लवकरच. त्याचा जावई मीर कासिम झाला सुभेदार, पण त्याला ब्रिटिशांचं प्रभुत्व सहन होत नव्हतं. त्यातून पुढे बक्सारची लढाई आहे, पण वाटोळं त्यांचं झालंच आहे. बरं, हे जे मीर जाफरला जे 8 लाख, त्या काळातले 8 लाख म्हणजे आत्ताचे खूप मोठे होतील, काही हजार कोटीची रक्कम होईल ही, ते सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटनमधनं नव्हते आणले. ते 2 भारतीय व्यापारी जगत सेठ आणि उमी चंद यांच्याकडनं कर्जाऊ म्हणून घेतले होते. आणि परत स्वतःला लय शाणे समजणारे हे जे व्यापारी, की ईस्ट इंडिया कंपनीला मी दिले तर मला फार मोठं व्याजाने माझा फायदा होणार आहे त्याच्यात, म्हणून त्यांनी 8 लाख रुपये दिले. ते 8 लाख यांनी मीर जाफरला दिले. मीर जाफर सैन्य घेऊन मिळाला. मीर जाफरचंही वाटोळं, मीर कासिमचंही वाटोळं, बंगालचं वाटोळं. आणि 8 लाख रुपये जेव्हा जगत सेठ आणि उमीचंद यांनी परत मागणं चालू केलं, तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने सुपारी देऊन दोघांचाही मर्डर करवला. वॉरन हेस्टिंग्ज आणि रॉबर्ट क्लाइव्ह. इतकं सोपं आहे या देशात की यांचे 8 लाख रुपये देण्यापेक्षा 1000 रुपयाची मी कोणालाही सुपारी दिली की त्याचा मर्डर कर. दोघांचाही मर्डर झालेला आहे. आणि तुमचा माझा हा देश पारतंत्र्यात कसा गेला याची हीच कहाणी आहे. तरी शेवटपर्यंत लढलो ते आपण. मी शब्द वापरतोय आपण, म्हणजेच ज्या इतिहासाला नव्हे मराठ्यांचा इतिहास. आणि इंग्रजांना पूर्ण भान होतं की भारतामध्ये ही मराठे म्हणवणारी शक्ती आहे, तोवर आपल्याला भारताच्या सार्वभौमत्वाला नख लावता येणार नाहीये. पण फोडा आणि राज्य कराची नीती, आणि ती फक्त पॉलिटिकल नीती नव्हती, ती कल्चरल सांस्कृतिक सुद्धा नीती होती. त्यामुळे त्यांनी आर्यांच्या आक्रमणाचा सर्वस्वी खोटा असलेला सिद्धांत निर्माण केला. तो कधीच खरा नव्हता. पण हे म्हणाले नाही नाही, आर्य म्हणजे कुठून तरी बाहेरूनच आले. सगळा देश, सगळी संस्कृती, संस्कृत भाषा, वेद सगळे त्यांनी बाहेरनंच आणले. साफ खोटं आहे सगळं. पण त्यामुळे उत्तर भारत दक्षिण भारत वेगळे आहेत. मूळचे म्हणे द्रविडियन होते, त्यांचा आर्यांनी पराभव केला आणि त्यांना दक्षिणेत ढकलून दिलं. त्या विषारी बीजांना आज हे जे तमिळनाडूतलं द्रविड मुन्नेत्र कळघमचं राजकारण आहे, त्याच्या रूपाने विषारी फळं आजही लागलेली आहेत, आजही आहेत. आजचा तमिळनाडू सुद्धा एक तर लक्षात ठेवा की देशाला ज्यावेळी फाळणीहून स्वातंत्र्य मिळालं, आपण फाळणीचा विचार करताना पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तानचा करतो. आपण लक्षात ठेवूयात की त्यावेळी तमिळनाडूमधला हा द्रविड कळघम नावाची चळवळ, ती म्हणत होती आम्ही भारतीय नाही आणि आमचं राष्ट्र वेगळं आहे आणि आम्हाला आता ब्रिटिशांनी जायचं असेल तर आम्हाला आमचं राष्ट्र वेगळं द्या. पण या मागणीला तमिळ जनतेचा कधीही पाठिंबा नव्हता. म्हणून पुढे राजकीय पातळीला द्रविड मुन्नेत्र कळघमनी 1964 साली त्यावेळचा त्यांचा फार दूरदर्शी नेता अण्णादुराई ह्याच्या नेतृत्वाखाली वेगळं होण्याची मागणी सोडून दिली आणि भूमिका घेतली की तमिळ भाषा, तमिळ लोक, तमिळ संस्कृतीचा विकास आम्ही भारताच्या लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीतच करण्यासाठी आम्ही काम करू. पण प्रत्यक्ष तमिळनाडूतली द्रविड मुन्नेत्र कळघमची जी धोरणं आहेत, ही सगळी ब्रिटिशांनी जे विष पेरलं त्याचे आत्ता उगवलेली फळं आहेत. त्यामुळे हा आर्य द्रविड संघर्ष, आम्ही द्रविड म्हणजे कोणीतरी वेगळे, तमिळ कधी भारतात नव्हतेच, तमिळ भारतीय नव्हते, हे नुसतं आर्य द्रविड पुरतं नाही आहे. फोडा आणि राज्य करा, संस्कृत आणि प्राकृत भाषांचं भांडण, त्यातल्या संस्कृत आणि तमिळचं भांडण लावून देणे हा उद्योगही ब्रिटिशांनीच केला. त्यामध्ये स्पष्ट भाषेत सांगतोय की त्यांचं त्यामध्ये धर्मांतरणाचं सुद्धा षडयंत्र आहे की यांना यांच्या संस्कृतीपासून तोडून यांना यांच्या संस्कृतीविषयी द्वेष तयार झाला पाहिजे की जेणेकरून हे आपला धर्म बदलून
ख्रिश्चॅनिटी स्वीकारायला तयार झाले पाहिजेत. या सगळ्याचे पुरावे आहेत, लेखी पुरावे आहेत. मी एकही वाक्य माझ्या मनचं बोलत नाही, या सगळ्याचे मूळचे लेखी पुरावे आहेत. तेव्हा फाळणीचा अर्थ केवळ भौगोलिक फाळणी नको मानूयात आपण, ती दुःखद आहेच 14 ऑगस्टची, पण तिच्यामध्ये जी सगळी विषारी खुनशीपणाची धोरणं ब्रिटिशांनी रीतसर पेरली, त्याला आजही विषाची फळं लागतायत आणि आपल्या सगळ्यांना त्यावर मात करण्यासाठी आपापल्या परीने काम करायचं. 57चा स्वातंत्र्य समर फसल्यावर ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे हिंदू मुस्लिम संबंधात पाचर मारण्याची धोरणं त्यांनी अंमलात आणली. याचे सुद्धा सगळे समकालीन, म्हणजे ती घटना घडत होते तेव्हाचे लेखी सगळे दस्तावेज आहेत. तेव्हा ब्रिटिशांनी ज्याला सर ही पदवी दिली ते सय्यद अहमद खान यांनी आधी अँग्लो ओरिएंटल मोहमेडन स्कूल स्थापन केली अलीगडला. ब्रिटिशांच्याच मार्गदर्शनाखाली तिला बनवण्यात आलं एक मुस्लिमांच्या करताची वेगळी युनिव्हर्सिटी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. तिचे व्हाईस चान्सलर्स ब्रिटिशच असत. 1885 मध्ये जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसची स्थापना झाली त्या वर्षी या सय्यद अहमद खान यांनी एक फतवा काढलाय की मुस्लिमांनी सुद्धा यावर सामील व्हावं. पण जे ब्रिटिश व्हाईस चान्सलर्स होते, 3 नावं आहेत, बेक, मॉरिसन आणि आर्किबॉल्ड, यांनी या सय्यद अहमद खानना पटवून दिलं की तुम्ही कशाला त्या हिंदूंच्या बरोबर जाताय. काँग्रेस ही तत्कालीन, मी आत्ताच्या काँग्रेसबद्दल तर बोलतच नाहीये, पण ती 1885 स्थापन होताना जी झाली, हिला ब्रिटिश म्हणतायत मुस्लिमांना की तुम्ही कशाला त्या काफिरांच्या बरोबर जाताय, ते बहुसंख्याक आहेत, तुम्ही त्यांच्यावर गेलात तर तुम्ही अल्पसंख्याक राहाल, त्यापेक्षा तुमच्या हितसंबंधांचं रक्षण आम्ही करू, तुम्ही ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहा. हे ते षडयंत्र आहे. दुसऱ्या वर्षी म्हणजे 1886 मध्ये सय्यद अहमद खान यांनी असा फतवा काढलेला आहे की मुसलमानांनी काँग्रेसमध्ये सामील होऊन राजकीय हक्कांची मागणी करू नये, आपल्या हक्कांचं संरक्षण ब्रिटिश अधिक नीट करतील. आणि ही कसे काफिरांची बॉडी आहे. पुढे 1909 म्हणजे आधी केला वंगभंग 1905, दाखवण्याचे दात होते प्रशासकीय सोय की बंगाल प्रांत अति मोठा झालाय प्रशासकीय सोयीसाठी, पण खरे दात भारताला पटकन कळलेच. ते म्हणजे बंगालमधला जो मुस्लिम बहुसंख्याक भाग, जो तुमच्या माझ्या दुर्दैवानी नंतर झाला पूर्व पाकिस्तान, 1971 मध्ये झाला बांगलादेश, आणि गेल्या वर्षीच्या 5 ऑगस्टपासून तो सुद्धा सगळ्या भारतविरोधी कारवायांच्या मध्ये तो विषारीपणाने सामीलच आहे. पण तो नंतरचा आहे. 1905 मधली जी बंगालची फाळणी आहे ही सरळ सरळ हिंदू बहुसंख्याक बंगाल आणि मुस्लिम बहुसंख्याक बंगाल. हा डाव त्यावेळी केवळ बंगालला नाही सगळ्या भारताला कळला. त्यातून लाल बाल पाल, योगी अरविंद, सशस्त्र क्रांतिकारक, त्यांचं कार्य उभं राहिलं. पुढे 1911 मध्ये ब्रिटिशांनी ही वंगभंग बंगालची फाळणी मागे घेतली, पण खुनशी डाव तेव्हापासून कायम होताच. 1905 मध्ये वंगभंग असतानाच त्यावेळचा जो व्हाईसरॉय आहे मिंटो, मी त्यांना लॉर्ड बीट म्हणत नाही परत, ए लॉर्ड तुझ्या घरचा चल असं नावांचा उल्लेख करतो मी, तो मिंटो होता, मी लॉर्ड बीट अजिबात म्हणत नाही त्यांना. मिंटोनी एक मुसलमानांचं प्रतिनिधी मंडळ घडवून आणलं, इंजिनियर केलं म्हणतात, घडवून आणलं. त्याने असे निरोप पाठवून की तुम्ही एक मुस्लिमांचं म्हणून प्रतिनिधी मंडळ घेऊन माझ्याकडे या आणि मुस्लिमांच्या हक्कांची मागणी करा, आम्ही ती मान्य करणार आहोत, पण असं तुम्ही घ्या. असं एक नाटक घडवून आणलं. ते प्रतिनिधी मंडळ जुलै 1907 मध्ये मिंटोला भेटलं दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये. प्रिन्स आगा खान, हा जो पुण्यातला आगा खान पॅलेस आहे तो, त्याच्या नेतृत्वाखाली ते भेटलं आणि त्यांनी मुस्लिमांसाठीच्या वेगळ्या राजकीय हक्कांची मागणी केली. तिथे या मिंटोनी त्याला सुचवलंय की तुम्ही मुस्लिमांसाठीचा एक वेगळी राजकीय संघटना म्हणजे पक्ष स्थापन करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. ती स्थापना डिसेंबर 1907 मध्ये ढाक्यामध्ये झाली, तो म्हणजे मुस्लिम लीग. ही एकत्र मिलीभगत असलेली ही स्ट्रॅटेजी आहे की तू केल्यासारखं दाखव, मी काहीतरी तुला
आतून सगळ्या प्रकारची मदत करतो. आणि त्या स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचं सुद्धा विधान आहे की आमच्या सर्व हक्कांचे रक्षण करते ब्रिटिश आहेत, मुसलमान या त्यांनी आम्हाला अशाशे वेगळे हक्क तोडून पाहिजेत, अशी मुस्लिम अलगाववादाची पद्धतशीर जोपासना त्यातून 1909च्या आल्या मॉर्ले मिंटो तथाकथित सुधारणा. मग यांना सुधारणा कशाच्या म्हणायच्या? कारण मॉर्ले मिंटो सुधारणांचं सगळ्यात मुख्य काम आहे मुसलमानांना विभक्त मतदारसंघ दिले. हे समजावून घेणं नीट आवश्यक आहे की विभक्त मतदारसंघ म्हणजे काय, तर मुस्लिम उमेदवाराला मुस्लिम मतदारच मतदान करेल. म्हणजे मुस्लिम उमेदवाराचं निवडून येणं समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास संपादन करण्यावर अवलंबून नाही. तुझं निवडून येणं तुला फक्त मुसलमान मतदारच ठरवतील. आणि अशा जागा मुसलमानांसाठी राखीव की ज्या विभक्त आहेत. आणि शिवाय जनरल मतदारसंघातही मुसलमान मतदान करणारच, म्हणजे त्यांनी मुसलमान मताची किंमत डबल केली. हेही भारताविरुद्धचं षडयंत्र. त्याला क्रमाक्रमाने पुढे लागलेलं विषारी फळ पाकिस्तानच्या रूपाने. आणि मुस्लिम लीग आणि तिच्या पाठीशी ब्रिटिश सरकार. 1930 मध्ये तरी माझ्यातलं भारतीय मन मान्य करतं की तो कवी म्हणून ग्रेट आहे असा मोहम्मद इक्बाल यांनी पहिल्यांदा मुसलमान हे वेगळे आहेत आणि ब्रिटिशांनी त्यांना वेगळं काढून त्यांच्या हितासाठी पावलं उचलली पाहिजेत अशी पाकिस्तान या संकल्पनेची त्यांनी मागणी केली. ते वर्ष 1930 आहे. पुढे 1933 मध्ये लंडन केम्ब्रिजमध्ये भारतातल्या मुसलमान विद्यार्थ्यांची तिकडे एक संघटना होती. ते एक प्रतिनिधी मंडळ घेऊन ब्रिटिश सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र मंत्री त्याला भेटले 1933. या प्रतिनिधी मंडळाचं प्रमुखपद चौधरी रहमतुल्ला खान याच्याकडे होतं. त्यांनी पाकिस्तान हा शब्द वापरून मागणी केली की आम्हाला वेगळं राष्ट्र आम्हाला तुम्ही निर्माण करून द्या. त्या मागणीच्या पाठीशी पूर्ण ताकदीने ब्रिटिश उभे राहिले. त्यातून पुढे प्रत्यक्ष फाळणी घडली. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.